नमस्कार एकनाथराव खडसे साहेब, मी पाचोरा तालुक्यातून अमोल शिंदे बोलत आहे। खरं तर तुम्हाला एक सल्ला देण्याकरता मी हा व्हिडिओ करत आहे। मागील काही दिवसापासून तुम्ही आमचे नेते आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्यावर खूप खालच्या पातळीचं आरोप आणि तेही तथ्यहीन आरोप असे करत आहे। मला तुम्हाला एक या निमित्ताने सांगणं असेल की तुम्ही स्वतःचं आरोग्य आणि आपली मनशांती ह्या उतारवयामध्ये जपली पाहिजे। नाथाभाऊ, तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत असताना मुलगा मुलगीबद्दल भेदभाव करताना तुम्ही बोलले। तुम्हाला सांगू इच्छितो की मला पण 2 मुली आहेत। खरं तर मुलगी ह्या ज्या असतात ह्या उतारवयामध्ये आपलं आयुष्य सांभाळण्याकरता गरजेच्या असतात, पण तुम्ही भेदभाव मुला मुलीमध्ये भेदभाव तुम्ही या निमित्ताने केला। नाथाभाऊ, तुम्हाला मी सांगू इच्छितो, खरं तर मी पण एक गिरीश भाऊंचा एक राजकीय वारस असलेला एक मुलगाच आहे। आमच्यासारख्या असंख्य तरुणांना राजकारणामध्ये स्थिर करण्याचं काम जर कधी कोणी केलं असेल तर ते माननीय गिरीश भाऊ यांनी केलं। आणि एका अर्थी तुमच्या बाजूने बघायचं झालं तर कितीतरी असंख्य लोकांचे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम हे तुम्ही या निमित्ताने केलेलं आहे। खरं तर तुमच्या ह्या उतारवयामध्ये तुम्हाला मी एक सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही तुमचं आरोग्य जपा। तुम्ही ज्या पद्धतीमध्ये मीडियामध्ये येऊन चुकीच्या आणि खालच्या आणि तथ्यहीन पातळीवर आमचे नेते गिरीश भाऊ यांच्याबद्दल आरोप करत आहात, हे फक्त स्वतःचं राजकीय आयुष्य तुमचं संपलेलं आहे। वारंवार मीडियामध्ये यायचं आणि आपलं स्वतःचं अस्तित्व जपण्याकरता आपलं स्वतःचं वेटेज वाढवण्याचा प्रयत्न, असा केविलवाना प्रयत्न हा तुमचा मला याच्यातून दिसत आहे। खरं तर उद्या दिनांक 25 तारखेला माननीय गिरीश भाऊ यांच्या माध्यमातून असंख्य वारकऱ्यांना घेऊन रेल्वेच्या माध्यमातून पंढरपूरला इथे वारी करत आहात। मी तुम्हाला एक विनंती करतो, खरं तर माझ्यातील असलेल्या एका गटाचे असंख्य वारकरी सुद्धा या रेल्वेतून पंढरपूरला जातात। मी तुम्हाला एकदा विनंती करतो की या तुम्ही पण या रेल्वेने या, गिरीश भाऊ मार्फत मीच तुम्हाला आमंत्रण देतो आणि विठुरायाच्या चरणी दर्शन घ्या आणि त्या निमित्ताने तुमचं मन आणि आरोग्य थोडं शांत होईल आणि उर्वरित आयुष्य तुम्ही सुखाने समाधानाने घालवा, अशी या निमित्ताने एक सल्ला मी तुम्हाला देऊ इच्छितो। आणि बाकी तर शेवटी तुमचीच मर्जी, तुम्ही मोठे नेते आहात, पण तुम्हाला हे सांगण्याची गरज माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला पडली, त्याबद्दल मग पुन्हा एकदा विठुरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो की तुम्हाला निरोगी आयुष्य देवा आणि एक चांगलं विचार करण्याची शक्ती हा विठुराया द्यावा। धन्यवाद।